इथं टेंट लावला होता आणि इथं गाडी आडवी लावली होती. काय झालं, काल 2-3 गाड्या आल्या डायरेक्ट अशा जवळ येऊन थांबवायचे. म्हणजे हवा कमी का पाहिलं म्हणलं गाडी का वाईबत होती तर हवाच आहे, पण ह्या रोडला अंडोनेशन गाडी अशी वाईबत चालते सगळी. मित्रांनो, तर इथनं मध्य प्रदेशची सीमा संपली आणि आपली उत्तर प्रदेशची सीमा चालू होती. तुम्ही पाहू शकता पोचलोय प्रयागराजला महाकुंभ मेळ्यासाठी. तर इथं आल्यावर ना खरंच जे म्हणत होते ना की कुंभमेळ्यात लोक हरवतात तर हरवत असतील भाऊ. आणि बॅगाचं वजन एवढं आहे ना बेकार. आता तिथं बी डुबकी मारायला बी बॅग कोणापाशी तरी ठेवायला लागेल, अवघडच आहे. तिथं मराठी माणूस हुडकायला लागेल. चाललंय आता संगमात वैच्या गावात पाण्यात. स्विस मधील जैन आश्रय स्थळ इथं राहण्याची सुविधा 100 रुपये. हर हर महादेव मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता 5 वाजलेत. आजच्या दिवशी झोप चाल नाही एवढी चांगली, कारण काय झालंय खाली पण लय अनइव्हन सरफेस आहे, खड्ड आहे खाली म्हणजे पण. आणि हे लय आज ही दैवार पडलंय आणि टेंट मधनं सगळं पाणी ही झालंय. इकडं पाहू शकताय हाताला दाखवतो तुम्हाला मी. आता इथं हे सुद्धा लाईट नाही का, लगेच पाणी झालंय सगळं हातावर. त्यामुळं ही स्लिपिंग बॅग पण भिजली काही ठिकाणी. तर चला, टेंट नवीनच घ्यायला लागेल बहुतेक. संपलंच आता त्याचा कार्यकाल. आता बघूया कुंभमेळ्याच्या तिथं नाही लावायला लागायचा टेंट. बघूया कसं आहे, तिथनं पुढं टेंट घ्यायलाच लागेल. बाय बाय. तर मित्रांनो, सकाळचे 6:15 वाजलेत आणि इथं पाहू शकता इथं टेंट लावला होता आणि इथं गाडी आडवी लावली होती. काय झालं, काल 2-3 गाड्या आल्या डायरेक्ट अशा जवळ येऊन थांबवायचे. म्हणजे ते अंगावर नव्हते घालत, असे जवळ येऊन पर इथं पार्क करत होते. मग त्यासाठी गाडी अंगावर गाडी आडवी लावली टेंटच्या. म्हणलं एखादा येऊन धडकला तर गाडीला लागेल, धडकलं गाडी पडली तर टेंटच्या अलीकडे पडेल. पण तसं काही नाही झालं. बेसिकली तर सगळे आपले का हो कुठले, मी बारामतीचा आहे. तुम्ही कुठला, ही तुमची का इटी का? तर ह्यातला प्रयागराजला चालल्यात. तर इथं भेटले तर फ्रेश व्हायला थांबला होता का? फ्रेश व्हायला आज जात आहे तुम्ही कुंभ स्नान? उद्या सकाळी त्याला, उद्या सकाळी चला. मी पण तिकडंच चाललोय उद्या. ओके. स्वप्नील MH बॅकपॅकर म्हणून आहे, बॅकपॅकर. तर पाहू शकताय इथं टेंट लावला अशा प्रकारे. आता 7:15 वाजलेत तर टेंट उचालतोय. तर मित्रांनो, पॉवर बँक आणि ते चार्जिंगला लावला होता एक फोन, ते घेतलाय आता. आणि चला आता टेंट आवरायचं बघूया. मला वाटतंय थांबावं थोड्या वेळ, कारण कालच्यापासून वेदर नाही लयच खराब झालंय. ऊनच पडा नाही, सूर्य दिसायलाच तयार नाही आहे. त्यामुळे उलटं लयच गाय लागत होते. त्यामुळे काल आंघोळ बी नव्हती केली. पाणी गरमच व्हाय नाही. ऊन पडले होते, पाणी गरम होते, नाही तर पाणी गाळची जाते. आणि ही काय झालंय, जास्त ही पडल्यामुळं ही पाहू शकताय कोरा ओस पडल्यामुळं, दैवार पडल्यामुळं नाही टेंटवाला झाला, त्यामुळे जास्तच गाय लागला आज. चलो बाय बाय. तर मित्रांनो, ऑइल लेवल चेक करतोय आता. तर काल जास्त लिकेज नाही झालं, पाहू शकता. एवढं एकदम छोटासा असा स्पॉट आहे इथं आणि लई दुःख आहे. त्यामुळं तर सगळं टेंटला मला एवढं गाय लागत होतं, कारण ही बघू शकता दैवायला किती अख्खं पाणी. आत्ताच मी शीट पुसले. तर आता ऑइल लेवल पाहूया तुमच्यासमोरच. मी आता ही पुसून काढलाय गेज. तर हाय गाडी स्ट्रेट केल्यावर होईल बहुतेक. चला मी पाहतो. तर मित्रांनो, ब्रश वगैरे करून रेडी झालोय. आता मोबाईल लावतो हेल्मेटला आणि पेट्रोल टाकून निघतोय. आज 180 किलोमीटर 170 किलोमीटर जायचं आहे आपल्याला फक्त. तर चला जाऊया. पेट्रोल कितीच टाकतोय बघूया. मित्रांनो, तर थंडी आहे, तर बघूया कधी चालू होती गाडी. एका किकमध्ये चालू होती का? इथं हे पेट्रोल पंप आहे. किती पेट्रोल पाहिजे? 108 रुपये. चला टाकूया पेट्रोल. ते भैया होतं रात्री मोबाईल चार्जिंग वगैरे लावलं आहे.
चलो बाय बाय. 171 किलोमीटर राहिले. 500 का कह दो भाई. 500. इससे क्या बना रहे हो भाई? वीडियो बना रहे हैं. आप दिख रहे हैं. बोलो वीडियो में कुछ बोलोगे आप? क्या बोले भैया बताइए. आप बोलिए. मैं इधर रुका था क्या नहीं? ठंड थी क्या नहीं ये बताइए. ठंड है क्या नहीं? ठंड तो है इधर. ठंड है ना. आप क्या बोल रहे थे? मुंबई के मुकाबले क्या तो कुछ तो बोल रहे थे. मुंबई पे तो कुछ नहीं है, यहाँ पे है. यहाँ पे है क्या? मुंबई में ठंड और गर्मी समझ में नहीं आता. समझ में नहीं आता उधर. ठंड में भी गर्मी लगती है. इतनी भीड़ है उधर. तो चला ऑनलाइन को तो पैसे भाई. पूरे रोड की वीडियो बनाई. हां मित्रांनो, तर 171 किलोमीटर राहिले. आता पहिलं इथं परत पॅक ही करून घेतलं. फोन आवळून घेतलाय. आणि आता किती टाईम झाला? 8:05 झाले. 8:05 वाजता निघतोय मी. तर पेट्रोल टाकलंय आता 500 रुपयाचं. चलो एका किलोमीटर चालू झाली गाडी. तर मित्रांनो, मी रोडनी चाललो होतो. तर हे दोन भाऊ भेटलेत आपले. ये भाई अपने प्रयागराज से. तो भाई से मिलकर बहुत बढ़िया लगा भाई. अच्छा लगा हमें भी. और आप प्रयागराज जा रहे हैं इस मौसम में. यहाँ से ठंड आपको ज़्यादा मिलेगी आगे. और थोड़ी धुंध, हल्की धुंध भी मिलेगी. और आप प्रयागराज का आनंद लीजिए. बड़ा गौरवमयी स्थिति है वहाँ की. तो मैं क्या बोल रहा था, उधर रहने के लिए अभी मेरे को ये किधर मिलेगा और सस्ता वही मिलेगा सब. आप रहने के लिए भी टेंशन फ्री हो जाएं और भोजन के लिए भी टेंशन फ्री रहें. आपको हर व्यवस्था मिलेगी. वो भी विदाउट कास्ट. आपको पैसे नहीं लगेंगे. ओके. हाँ एकदम एक नंबर की. ये दोनों भाई है अपने. तो इन्होंने क्या किया, मैं रोड से जा रहा था तो भाई ने हाथ किया. तो मेरे को भी, मैं ढूंढ रहा था कि मेरा ऐसा पीछे से कोई तो मोबाइल पे वीडियो ले जो मैं डाल सकूं. तो ये भाई मिल गए. तो अभी इनसे मैं वीडियो बनाता हूं. तो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. बहुत अच्छा लगा हमें भी. एक इंस्टाग्राम के मित्रांनो, तर आता प्रयागराजचे 2 जण भेटलेत. तर भाई यार एक जायची फोन घेऊन 2 जण भेटल्यात. त्यांना आता पाठीमागनं व्हिडिओ काढायला दिलाय. बघूया आता कसा काय येतोय व्हिडिओ. त्याची रील टाकल मी तिथं प्रयागराजला पोहोचल्यावर. भाई आपसे मिलके बहुत बढ़िया लगा यार. तो चलिए. मित्रांनो, आता रेवा हे शहर सोडलं ना पुढं नाही. 2 लेन रोड लागलाय फक्त. 4 लेन नाही आहे. मध्ये ती प्रयागराजची 2 जण भेटली. त्यामुळे मला तिथं काही व्हिडिओ काढायचा होता. तेच लक्षात नाही. चला जाऊया. आता इथनं किती किलोमीटर राहिले? 138. 140 किलोमीटर राहिले. रोडला ही अंडोलेशन लय आणि लय अशी गाडी वायबल चालती सगळी. रोड प्लेन नाही. मग अशी तर लय खड्डे होते मागं. हवा कमी का पाहिलं म्हणलं गाडी का वायबल होती. तर हवाच आहे पण ह्या रोडला अंडोलेशन लय. गाडी अशी वायबल चालती सगळी. रोड लयच खराब आहे. बघा. तर मित्रांनो, इथं नाश्ता करतो. पोहे दिसतात. पोहे खातो. पोहे पुढं जावं काय कळा नाही मला. इथं तर खाऊन बघू पोहे कसे. मित्रांनो, तो नाश्ता करायला थांबलो होतो. पण काय केलं त्या बाबाने, काहीतरी ही करत होता तांबाखू काय. आणि त्याने डायरेक्ट असा हात घातला आणि ते पोह्याच्या ह्याच्यात घातलं. त्यामुळे म्हणलं नको बाबा मला नाही खायचं. कॅन्सल केलं. आता पुढं बघू. जा हायजेनिकच नव्हता तो बाबा. आणि त्याने डायरेक्ट अशी मुठत होती ना, अशी डिशमध्ये होतच होता. म्हणलं नको बाबा मला नाही खायचं. चला भेटू पुढं. रोडचं काय बाबा, नुसतं खालीवर होतं. गाडी 50ने चालली तर अशी वायबल होती ना, डेंजर. चला बाय बाय. लय कंटेंट झाला आज. हाँ बोलो दीदी, क्या बोल रहे? घुटनों का है क्या? हाँ घुटनों गिरे तो ना लगे इसलिए. आप कहाँ से? हम हैदराबाद से प्रयागराज पीछा है.
नहीं जा रहे, जा रहे हैं क्या? बस पूरी बस है हमारे 40-45 जन। ओके ओके ओके। कितने दिन में आ गए? ये 5वां दिन है अभी। हाँ, कहाँ से कितने 5 दिन में? हाँ, पुणे से आया हूँ। आज आराम से पहुंच जाओ। हाँ, आज आराम से। उधर रहने की व्यवस्था कैसी है? बहुत अच्छी, खाने की भी फ्री है। रहने के लिए कितना? 100 रुपए में मिल जाए? 100 रुपए में मिल जाएगा क्या रहने के लिए? 100 रुपए? हाँ, 100 का है 50, एक दिन लगेगा। ओके ओके ओके। मैं एक हफ्ता रहने वाला हूँ, तो चलेगा ना ऐसे? आज जाए 15 दिन। ओके ओके। ये रिकॉर्डिंग हो रही क्या? हा, तर मित्रांनो, पोहे खायसाठी इथं थांबलो जरा. सगळीकडेच 50 रुपये प्लेट आहे पोहे. तर इकडं कसं जरा प्रयागराजच्या जवळ यायला लागलं ना, सगळं माग होत चाललंय. मित्रांनो, तर भरपूर जागेवर पाहिल्यानंतर आता थांबलो एका ठिकाणी. सगळीकडेच 50 रुपयाला प्लेट आहे पोह्याची. तर इथं घेतोय पोहे. आणि जरा लय वेळ चालवलं, गाडीला पण विश्रांती दिली आणि आपण व्हिडिओ पण एक इंस्टाग्रामला अपलोड करतोय. पोहे बनवतात इथं ही आपल्या पुण्याची दिसती गाडी, MH 12वाली 17 सीटर आहे. तर चला त्यांच्या. तर मित्रांनो, पोहे आलेत 50 रुपयाला पोहे. तर पोहे खातोय आणि व्हिडिओ एक अपलोड करून निघतो. इथं आपली गाडी, तर पोहे खातोय. चला, बाय बाय. मित्रांनो, प्रयागराजला जायचं असेल तर हायवे सोडून लेफ्ट घ्यायचं. इथं पोलीसचा येतात केंद्र पण आहे, माणगाव. ये देखो, प्रयागराज कुंभमेळा, बनारस रोड, सगळे प्रयागराजला लेफ्ट घ्यायचे. मित्रांनो, तर नाश्ता झाला आहे. ते नागपूरची पोरं भेटली होती 4. ही त्यांची गाडी क्रेटा MH 36. तर ती त्यांना विश्वास बसला नाही, मी ऑल इंडिया ह्या गाडीवर फिरलो आहे. ती चला जाऊ दे. लोकांना विश्वास नाही बसत, असेच कामं केलेत नाही. मित्रांनो, तर हे 12 ज्योतिर्लिंगवाले एक बाबा दिसतात. कहाँ से बाबा? किधर से? शिर्डी नाही होय तुम्ही? महाराष्ट्राचे येतोय. कधी निघाला? मी आता काशी विश्वनाथला. ह्याला प्रयागराजला नाही जाणार का? झारखंडला केदारनाथ शेवट आहे, माझे 9 झालेले. ओके ओके. माझे 12 झाले पूर्ण 12. हा. आता कुठं? प्रयागराजला चाललंय. साधीच सायकल घेऊन चाललाय तुम्ही तर? किती दिवस झाले निघलेले तुम्ही निघलेले किती दिवस झाले? मला आता 6 दिवस कमी आहे. 6 महिने होते. 6 महिने 1 होते. तारखेला 6 महिने होते. 6 एका महिने. वर्षाला निघालेलो. हा. व्हिडिओ नाही करत का तुम्ही? नाही आपले ओके ओळखीचे त्यांचेच पाठवले. ओके. चालतंय. चला, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. मला वाटलंच की मराठीत लिहिलं का, तर वाटलं मला. त्यामुळे मी म्हणलं बघावं कोण आहे, आपल्या इथलंच दिसतंय. चला. पाहिजे होते. हा. मला जय श्रीराम म्हटलं. हा. चला, जाऊ का मग? चला, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. जय सियाराम. 40 किलोमीटर पहुंचने वाले हैं. नमकीन वाला खाओ. स्क्रीन गार्ड टाकतोय मित्रांनो, पार फुटले. कितने का है भाई? 60 रुपए. अरे क्या यार, 50 को देते हैं हर जगह, तुम 60 ले रहे. नॉर्ड C3 OnePlus. स्क्रीन गार्ड तुम्हाला दाखवतो अगोदर. हा फुटलंय इथं. आता बघू टाकल्यावर कसं होतंय. मोबाईल एका साईडनी डॅमेज झालं का वाटतंय मला इथं थोडं. भैया कहाँ जाएंगे आप? हाँ, कहाँ जाएंगे यहाँ से? मैं पूरा इंडिया घूम चुका हूँ. अभी ये प्रयागराज करके मैं फिर इधर जाऊंगा, बनारस भी जाऊंगा उधर से. हाँ, वो हो गया है मेरा ऑलरेडी. फिर दोबारा आ जाऊंगा ऐसे. चलो, टाकल्यावर दाखवतो तुम्हाला. ट्रिप भैया मित्रांनो, तर स्क्रीन गार्ड टाकून निघालो. हेडफोन घ्यायचे राहिले. हेडफोन लागते बहुतेक, कारण तिथं आपल्याला व्हिडिओ एडिट करायचे जास्त लोकांच्यात राहून म्हणलं ना, तर दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा हेडफोन पाहिजे. बघूया तिथं गेल्यावर घेऊ. मित्रांनो, तर इथनं मध्य प्रदेशची सीमा संपली आणि आपली उत्तर प्रदेशची सीमा चालू होती. तुम्ही पाहू शकता, आपली यात्रा मंगलमय हो.
तर उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करतोय आपण आता. मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करतोय. लखनौ 441, इलाहाबाद 46. इलाहाबादलाच जायचं आहे आपल्याला. इलाहाबादलाच प्रयागराज आहे. तर प्रयागराजला चाललोय आपण. मित्रांनो इथं पाहू शकता सनातनचा गर्व कुंभ पर्व. मोठे मोठे पोस्टर लावलेत मोदीजी आणि योगीजीचे. चला आता आलोय जवळ. एकदम 34 किलोमीटर राहिले. वातावरण एकदम खराब आहे. असं अजून थंड सूर्य आलाच नाही असा तत्व पहिले 2 दिवसात होता. इथं बघा गवऱ्या थापायचं चाललंय. म्हणजे हे अजून लय बॅकवर्ड आहे आपल्यापेक्षा. आपण जे 2010च्या अगोदर आपल्या इथं करत होते ते अजून इथं चालतंय. आपल्या इथं 2010च्या अगोदर गवऱ्या बिवऱ्या थापत होते. सिलेंडर नव्हते बऱ्याच लोकांच्या घरी, काय नव्हतं. की आता इथं आहे UP आणि बिहारमध्ये अजून अशी परिस्थिती आहे. चला आपला तसा लय भाग पुढे 10-15 वर्षांनी पुढे बाकी. मित्रांनो तर तोंड धुतलंय आता. पाणी इथं बी लय गार आहे. ऊनच नाही आहे बेसिकली इथं. हे वातावरण कसं आहे ढगाळ आहे. ऊन नाही आहे त्यामुळं आज पण आंघोळीचं. उद्या डायरेक्ट नाही तर आज संध्याकाळीच त्रिवेणी संगमला डुबकी मारायला नाही. चलो चलते. मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाकुंभ मेळ्यामुळे ट्रॅफिक जाम झालं इथंच. इथनंच ट्रॅफिक जामला सुरुवात झाली. अजून तर 14 किलोमीटर आहे प्रयागराज. तर प्रयागराज सीधा. मित्रांनो तर यमुनाद्वार प्रयागराजचं यमुनाद्वार एंट्री केली मी आता. चलो मित्रांनो पाहू शकता किती लांब गाड्यांची लाईन लागली. त्यामुळं तिकडचं सगळं बंद केलं आहे. तिकडं सोडलं आहे ट्रॅफिक. लईच लांब लाईन लागली. चला जाऊया पुढं गेलं बघूया काही. मित्रांनो जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरची ही होती ही ट्रॅफिक जाम आहे. पुढं आल्यावर बी इथं 2 व्हीलर बाई जाणले ते पण 2 व्हीलर अडलेले दिसतात. काय असला जाम कसला आहे. रिक्षावाला भाव वाटाय का मध्ये आपलं 2 व्हीलरवाला जाऊन द्यायचं. एवढं ट्रॅफिक जाम आहे की इथं पोलिसांची पण अक्कल जाती. किती लोक आल्यात. नुसत्या गाड्या दिसतात जवळपास. आता किती 10 किलोमीटर वर लाईनच. 2 किलोमीटर आलो तरी लाईनच आहे. प्रयागराज नाही यमुना पूल. इथंच बसतं इथंच लागल्यात सगळ्या. चला बघूया पुढं काय. बस लागल्या तिथनं लोक चालत चालल्यात. तिथनंच 10 किलोमीटर चालत जायला लागते बहुतेक. आणि 8 किलोमीटर राहिले. मित्रांनो तर हा नवीन यमुना पूल आहे. पाहू शकता तिकडे जुना यमुना पूल आहे ना हा नवीन. त्याच्यावर लाईटिंग एक नंबर दिसते. संध्याकाळच्या लाईटिंगमध्ये लावलं ना केबलवर ब्रिज आहे त्याची लाईटिंग आता चालू केली होती. तर पाहू शकता यमुना नदीत अजून लई लोक ठिकाणी आयुष्य गावात. इकडं बघा कसले तंबू लागलेत लांब दिसतंय का तुम्हाला. प्रयागराजचं सर्कल. आता इथं तिकडून येणारे ट्रॅफिक लई जाम झालंय.
सर प्रयागराज संगम किधर है? संगम है, यहाँ से सब संगम है, 1 किलोमीटर चलना, गाड़ी ले जाओ अंदर, आगे में खड़ी। और मैं ये क्या बोल रहा हूँ, इधर पंडाल किधर है जो 100 रुपये में रहने की सुविधा है वो? जी नहीं मालूम है पूछ लेना अंदर, बहुत सारे पंडाल हैं, बहुत सारे पूछ लेना अंदर, ठीक है अंदर जाइए, बहुत इस तरफ जाओ क्या अभी? नीचे उतर के पूछ लेना। ओके। और ये किधर जा रहा है? ये कानपुर, लखनऊ, फैजाबाद। ओके। मित्रांनो, तर प्रयागराजला पोचलेलो आहे आणि ही पाहू शकता गर्दी सगळी तिकडंच चाललेली आहे. त्या साईडने पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. ज्यांचं झालं आहे स्नान वगैरे ते सगळे निघालेत आणि इकडं मी चाललो आहे. आता पाहूया नक्की कुठनं कसं. एका मित्राने ॲड्रेस पाठवला आहे पंडाल कुठे, ते पंडालमध्ये जायचं आहे आपल्याला. चला, मोठा जाम लागला आहे. सर मेरे को रुकने का था ये पंडाल में रुकने का था इधर पंडाल में. अभी मेरे को, मैं पहली बार आया हूँ, तो जो मिलेगा उधर देखने का है. अंदर हो जाए आप, आगे जाके चौराहे से अंदर को चले जाएं. आगे जाके वो ब्रिज के नीचे पहला चौराहा आएगा, उससे अंदर जाने का क्या? और संगम किधर है मेन? वहीं से गाड़ी खुली करके फिर अंदर. ओके. मित्रांनो, घाण असं ट्रॅफिक आहे काय बाबा, काय कळणार नाही आता. हे तिथं पुलापासून लेफ्ट घ्यायचं आहे, पहिला लेफ्ट गावात गुतलेला का. मित्रांनो, तर संगम द्वारवर आलो आहे, पण इथं सगळं ठीक आहे. संगमवर आंघोळ पण केलं, पण राहायची सोयीचं लय अवघड दिसतंय मला. ते एकाच हॉलमध्ये गेलो तर कसली नुसती बकरी कोंडल्यागत माणसं होती सगळी. संगम द्वार. हर हर महादेव मित्रांनो, तर फायनली आपण पोचलोय प्रयागराजला महाकुंभ मेळ्यासाठी. तर इथं आल्यावर ना खरंच जे म्हणत होते ना की कुंभमेळ्यात लोक हरवतात, तर हरवत असतील भाऊ. इतकी माणसं आहेत ना, जिकडं बघावं तिकडं माणसंच दिसतात. आणि इथं आल्यावर असं कळतंय की जितकं सोपं वाटलं होतं तितकं सोपं नाही आहे. राहण्याची सोय नाही. कारण तिकडं पाहू, मी 1-2 हॉलमध्ये गेलो, अशी बकरी कोंडले गतात माणसं. जे फ्रीमध्ये हॉल होते ना त्यात पार पूर्ण अशी ठुसले गतात माणसं ठुसली होती, बकरी ठुसल्यागत. म्हणजे ज्याची त्याची इच्छा असती थांबायची का नाही. तर तुमचा भाऊ फायनली प्रयागराजला पोचलेला आहे. आता मी संगम द्वारवरच आहे, पण इथं संगमावर आंघोळ करून करावं का अगोदर राहायची सोय पाहावं ते कळा नाही मला. तर तुम्हाला दाखवतो, इकडं जिकडं तुमची नजर जाईल ना तिकडं सगळी माणसं दिसतात. आणि हा फक्त एक छोटासा पार्ट आहे, जे असे 5-10 पट्टे जास्त माणसं आहेत दुसरीकडे. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. काय बोलायचं ते सुद्धा मला सुचत नाही आता. मित्रांनो, तर इथं गाडी लावली, 4 o'clock वगैरे केलंय आणि आता कॅमेरा काय झालाय, स्विच ऑफ झाला, बॅटरी संपली. तर चाललोय संगम घाटवर. तर बॅगा वगैरे सगळ्या घेतल्यात. एक ते स्पेअर पार्टचं आहे, त्यात काही भंगारच आहे, त्यामुळे काही उपयोगाची नाही आहे. निघालोय आता संगम घाटवर. लय गर्दी, बेकार गर्दी अशी. बघूया किती लांब आहे संगम घाट. फक्त इथं लोकेशन लक्षात ठेवायला पाहिजे. माझ्या दुसऱ्या फोनला लोकेशन. लय गर्दी आहे, डेंजर. आणि बॅगाचं वजन एवढं आहे ना बेकार. आता तिथं बी डुबकी मारायला बी बॅग कोणापाशी तरी ठेवायला लागेल, अवघडच आहे. तिथं मराठी माणूस हुडकायला लागेल कोणतरी. तर पहिल्याच दिवस आहे आज. बघू उद्या राहण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली ना तर उद्या परत व्यवस्थित येऊन डुबकी मारेल मी. पहिले तर आपल्या धार्मिक काम करून घेऊ, मग नंतर व्हिडिओसाठी परत येईल मी वाटलंच तर. आराम. 237 पासून सरळच होते. 236 वाल्या थांबायचं पोलपाशी. 236 पोल नंबर. चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय तिकडून तिथनं किती लांब ना सगळीकडे दिसतात. तिथं माणसंच माणसं आहेत सगळी. कसं काय करायचं आता बघूया काय होतंय.
बुट बी तिथंच काढून ठेवलं. संगमवर पाणी वर आंघोळ करायसाठी. तर इथं पाहू शकता लय गर्दी आहे. आणि इथं मेन म्हणजे बेसिकली ग्रुपने आलं तरच हे. तर मला बॅग ठेवायला जागा नव्हती. तर ये भाई आपले किधर से भाई बिहार से भाई. तो भाई बोले हमारे ग्रुप में रख दो बैग. के साथ बैग रख रहे और अभी मैं डुबकी लगा के आता हूँ फिर. चाललोय आता संगमात वैच्या गावात पाण्यात. आता भाऊ आजवळ देतो व्हिडिओ काढायला. तर भाऊ काढल आपला. भाई ये निकालो अपना. सिक्योरिटी हमारी. तर मित्रांनो डुबकी मारली आता कुंभ मेळ्यामध्ये संगमावर. तर इथं बेसिकली काय यमुना, गंगा आणि सरस्वती या 3 नदीचा संगम होतो. एका साईडने यमुना येते, एका साईडने गंगा येते आणि सरस्वती ही गुप्त येते. जे माना या गावातनं भीमपुलाखाली जिथं नदी गुप्त होती ती इथंच येते. आणि इथं 3 नद्याचा संगम होतो. त्यामुळे याला त्रिवेणी संगम असं म्हणतात. चला अगोदर कपडे चेंज करतो, मग मी तुम्हाला इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ माहिती सांगतो. हो गया मित्रांनो. तर फायनली महाकुंभ मेळ्यामध्ये डुबकी मारली तुमच्या भावानी आणि आता ते निघालाय. तर बघूया आता. राहण्याची सोय नाही झाली अजून. तर राहण्याची सोय बघतो मग पुढचं काय करायचं ते नियोजन बघू. मग उद्या जर राहण्याची सोय चांगली झाली तर उद्या व्यवस्थित येऊन सगळा व्हिडिओ काढेल तुमच्यासाठी. आता बॅग असल्यामुळे काही फिरता येत नाहीये. तर तुम्हाला दाखवतो संगम. ते पाहू शकता यमुना ब्रिज तिकडचा. आणि किती गर्दी आहे. गर्दी जिकडे पाहा तिकडे माणसाचं आहे. आता ते बॅग साठी तुम्हाला सोपी आयडिया सांगतो. तुम्ही बॅग कुठं ठेवली हे लक्षात ठेवण्यासाठी इथं पोलला नंबर दिलेत. तर मी 236 नंबरच्या पोलवर बॅग ठेवलेली. 236 नंबरचा पोल तिकडं दिसतोय. नाही तर तसं पाहायला गेलं ना तर बॅग शोधण्याची, तुम्ही गाडी कुठं लावली, बॅग कुठं, तुमचे माणसं, त्यासाठी इथं सगळे जे पोल आहेत ना त्या पोलला नंबर दिलेले आहेत काही ना काही. त्यातील मी 236 नंबरच्या पोलपाशी माझी गाडी लावलेली आहे. त्यानुसार मी तिकडून तसं सरळ जाणार ह्या हिशोबाने आलो होतो. पण वाकडं जायला लागलंय थोडं. लय गर्दी इथं. 236 नंबर प्रत्येक पोलला नंबर दिलेला आहे. हे पाहू शकता प्रत्येक पोलला 237 आणि 236. मी इथनं असं सरळ जाईल म्हणून केलं होतं. मी गेलो तिकडं तिरका कारण लय गर्दी. कुठनं लोक आलेत. लय लय लय. ओ दादा लागलं का? सॉरी लग गया क्या? आता गाडीच्या बॅग आहेत का नाही जागेवर तेच महत्वाची. गाडीला बॅग आणि हेल्मेट आणि ती लटकावलेलं. बॅग आणि हेल्मेट आणि हे लटकावलं होतं. ती आहे का नाही जागेवर तीच पाहायला लागल. चला. लोक तिथं डुबकी मारून इकडं पण येतात कपडे चेंज करायला. हे कपडे चेंज करायला लेडीज साठी बनवलेलं. मित्रांनो फायनली गाडीपाशी आलोय. तर बॅग वगैरे आहेत व्यवस्थित, काय अडचण नाहीये. आणि इथं पाहू शकता ही लेडीजला कपडे चेंज करण्यासाठी जागोजागी हे असे रूम बनवलेले आहेत. आणि असे पोलला नंबर दिलेले आहेत. तर तुम्ही ज्या पोल पाशी थांबलाय त्याचा नंबर फक्त लक्षात ठेवा. इतके पोल आहेत ना त्या सगळ्या पोलला नंबर दिलेले आहेत. त्यानुसार तुम्ही तुमची लोकेशन ठरवू शकताय. चला बाय बाय. लय मित्रांनो बघा हे बाबा लोकांकडून पैसे कसे देतात. लय बाबा आहेत तसे. तर आपल्याला बघू राहायची सोय झाली तर आपण उद्या सगळ्या बाबांचे दर्शन घेऊ. चलो मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. मोठा झालाय म्हणजे ऑलरेडी. तर आता निघतोय इथनं. झालंय आपलं कुंभमेळ्यात डुबकी पण मारली आपण. तर चला निघालोय. त्रिवेणी संगमवर आंघोळ केलेली बेसिकली. डुबकी मारली. 3 नद्याचा संगम होतो तिथं. चला निघतोय आपण इथनं. निघतोय म्हणजे काय ते राहण्याची सोय पाहतोय मी. अजून इथंच आहे. चला बाय बाय.
मित्रांनो इथंच थांबलोय काय नाव आहे ह्याचं? हा मित्रांनो तर सेक्टर 20-21ला चाललोय. तिथं राहण्याची व्यवस्था आहे बहुतेक. तर इथं पाहू शकता हे गंगा नदीवर टेम्पररी पूल बांधला आहे. इथं पण लोक आंघोळ करतात. तर संगम तिकडे आहे बहुतेक, इथं पण आंघोळ करतात. आता सेक्टर 20-21ला चाललोय. तिथनं सेक्टर 24ला जायचे. काल 1-2 मित्रांचा फोन आला, ते तिथं थांबले होते. हे टेम्पररी बघा कसा बनवलंय लोखंडाची ह्याच्यावर. भाई 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 अरे पीछे देख. तर चला मित्रांनो, तर नदीच्या ह्या साईडला आलोय. तर अजून 1 किलोमीटर आहे सेक्टर 24. तर बघू फोन कुणाचा तरी येतोय, पण लय गर्दी आहे. गर्दीत फोन उचलता बी नाही. व्हिडिओ लय मोठा होईल बहुतेक, 30-40 मिनिटाचा तरी व्हायला बसलाय. तर माझ्या मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते प्रयागराज यात्रा. तर मी आता फायनली प्रयागराजला पोहोचलोय. तर इथं पाहू शकता कुंभमेळा आहे. लय लोक हरवतात. इथं अनाऊन्समेंट चालू आहे सगळ्याची. बेसिकली ते अनाऊन्समेंट सांगण्यासाठी नाही आहे. तर इथं पाहू शकता हे संगम घाट आहे. तर संगम घाटावर सगळी रेती माती आहे. त्यात गाड्यांची चाकं बिका अडकतात. UP सरकारने इथं पाहू शकता स्टीलच्या प्लेट टाकलेल्या आहेत रोडवर, म्हणजे कुठलीही गाडी कसल्याही प्रकारे फसू नाही यासाठी स्टीलच्या प्लेट वगैरे टाकलेले आहेत. आता माझा आवाज तुमच्यापर्यंत किती आला ते मला माहित नाही. अनाऊन्समेंट लय माणसं हरवतात, हे बंदच व्हाय नाही अनाऊन्समेंट. किती वेळ झालं. तर चला मित्रांनो, तुमचा भाऊ फायनली प्रयागराजला आलेला आहे महाकुंभ मेळ्याला, आणि त्याने त्रिवेणी संगमावर डुबकी पण वाहिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही काही नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचे. भाऊ आता इथनं पुढं 2-3 दिवसात तुम्हाला इथली संपूर्ण माहिती देईल. आता ते स्वतः माहिती करून घेतोय. तर तुम्ही काय नाही करायचं, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे, फॉलो करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव लिहायचे. चला बाय बाय. लय जण हरवलेत का, बंदच व्हाय नाही ती. चला आपली 29 नंबरच्या पुलावर चाललोय. आता हे पूल किती आहेत, काय आहेत, कसे आहेत, कुठनं कसे जातात त्याची माहिती सगळी पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. त्याच्या अगोदर मला माहिती घ्यायला लागेल, मग तुम्हाला सांगाल. व्हायला जबराट किती पूल बांधलेत असे. सेक्टर 24मध्ये त्या मित्रांनी पाठवल्या लोकेशनला जायला लागलं. चला इथं पाहू शकता ही गाड्या ह्याच्यात अडकून आहे नदीच्या ह्याच्यात रेतीमध्ये, म्हणून हे प्लेट टाकल्यात. इथं मोठ्या गाड्या लगेच अडकतात नाही. तर सेक्टर 24 मधील जैन आश्रय स्थळ इथं राहण्याची सुविधा 100 रुपये आता ही आहे. तर बघूया तिथं ही कळतं, हे सर आहेत तर ह्यांच्याकडं पावती कळतं. 2 दिवसाची कळतं अगोदर, मग बाकीच्या दिवसाची करू आपण. आणि हे पण म्हणतात गाडी लावायला जागा नाही आहे, पण बघूया कसं होतंय. ते गार्ड बरोबर बोलून घ्यायला लागेल. चलो फायनली इकडं ही मोठी बॅग, ही बॅग अजून खाली बॅग आहेत, मी घेऊन चाललोय. आता थांबलो इथं. 100 रुपयात भक्ती निवास आहे तिथं. मित्रांनो, तर गव्हर्नमेंटच्या रन बसाऱ्यामध्येच थांबलेलो आहे आज. तर गव्हर्नमेंटच्या राहण्याची सोय आहे. तर हे 100 रुपये डेलीचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती खाट लागलेले आहेत. हे मी सेक्टर 24ला आलेलो आहे. तिथं सेक्टर 2, 3, 4, 5 मध्ये इतकी गर्दी झाली आहे ना, तिथल्या तिथंच लोक लगेच बसतात. अशी पाणी इथं खाली झोपलेली होती, त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकल. तर चला फायनल जरा रेस्ट करतो आणि डाटा ट्रान्सफर करून व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगची तयारी करतो. उद्या आला पाहिजे ब्लॉग टायमिंगला. चला बाय बाय. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत होतो बारामती ते प्रयागराज म्हणजे महाकुंभ यात्रा करत होतो, प्रवास करत होतो. तर प्रवास पूर्ण झाला आहे. आज 5व्या दिवशी मी 1440 किलोमीटर टोटल 5 दिवसात प्रवास करून ही प्रयागराजला पोहोचलेलो आहे महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी. तर आजचा 170 किलोमीटरचा प्रवास करून मी दुपारी 2 वाजताच इथं पोचलो. दुपारी 2 वाजता पोचल्यानंतर इतकी सारी माणसं पाहूनच मला कसं तरी वाटायला लागलं. एवढी जिकडं बघावं तिकडं नजर जाईल तेवढी तिकडं
माणसं होती तिथं. त्यात मध्ये राहण्याची सोय कुठं सापडत नव्हती, काय नव्हतं. तर फायनली मला आज राहण्याची सोय सापडली. मी सेक्टर 24मध्ये जन आश्रमगृहमध्ये पाहू शकताय किती मोठा हॉल आहे, तिथं थांबलेलं आहे. इथं प्रत्येकाला एक बेड आहे, 100 रुपये पर पर्सन फी आहे. तर तिथं थांबलेलं आहे मी. आणि सेक्टर 24 म्हणजे किती सेक्टर आहे, काय आहे ह्याची संपूर्ण डिटेल माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. अजून इथं खूप सारे ब्रिज, टेम्पररी ब्रिज बनवल्यात नदीला. ते 29 ब्रिजवरनं मी आलो होतो. ते ब्रिज पण काय तेच तुम्हाला सगळं सांगाल. तर तुम्हाला फक्त हे सगळं जाणून घ्यायचं असलं तर फक्त तुमच्या भावाला फॉलो करा आणि हर हर महादेव अशी कमेंट लिहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कारण तुमचा भाऊ फायनली प्रयागराजला पोचलाय, 5 दिवसात पोचलाय. आणि त्याचा तुम्हाला जर खर्च किती झालाय जाणून घ्यायचा असेल ते पण कमेंटमध्ये खर्च किती हा प्रश्न विचारा. मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनवू शकतोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा.